संपूर्ण महाराष्ट्राला कळावी अशी एक धक्कादायक बाब मी निदर्शनास आणतोय। आज बारामती पोलीस स्टेशनला बारामतीतला संभाजी ब्रिगेडचा प्रमुख कार्यकर्ता अमोल काटे हा तक्रार नोंदवला गेला की प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचा भाग होता, म्हणून माझी आपण तक्रार घ्यावी। अमोल काटे बारामतीच्या पोलीस स्टेशनला पोहोचले। ते काही बोलणार, काटे एवढं बोलताच पोलीस असे उभे राहिले आणि पोलीस त्याला सांगतात, अरे बरं झालं तुम्ही इथेच आले, काय नाही, काय काळजी करू नका, तुम्हाला काय अरेस्ट बिरेस्ट होणार नाहीये, आम्हाला वरनं आदेश आलेले आहेत, आपण व्यवस्थित करून घेऊ। अहो तो म्हणाला, मी तो नाही हो, मी तक्रार नोंदवायला आलोय। म्हणजे हा आम्ही जो कालपासून सांगतोय की हा सुनियोजित कट होता, हा अटॅक हा सरकार पुरस्कृत होता, याला 100% शिक्कामोर्तब झालं। ही जर पोलिसांची भाषा असेल, अटॅक झाल्यानंतर, हत्या करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, तर माफ करा, या राज्याचं काही खरं नाही। ज्या पद्धतीने अमोल काटे तुम्ही दावा करताय, अमोल काटे कुठल्या संघटनेचा आहे? अमोल काटे हा बारामतीतला मुलगा आहे। अमोल काटे हा प्रचंड ताकदीचा पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे। तो अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्येच काम करतो आहे आणि माझी आणि त्याची ओळख आजची नाही, या प्रसंगापुरती नाही, तर बाबासाहेब पुरंदरे, म पुरंदरे यांच्या विरोधात जी आम्ही महाराष्ट्र भूषण देऊ नका ही लढाई लढलो होतो, त्याच्यामध्ये गावामधनं जे ठराव करण्यात आले होते गाव पातळीवर जाऊन, ते पहिलं गाव ते अमोल काटेचं होतं। अमोल काटे सरपंच होता आणि त्यांनी पहिल्यांदा म पुरंदरे यांच्या विरुद्ध भूमिका घेतली। चर्चा आहे, दोन बंधू एकत्र येत आहेत, परंतु आपल्याला कशी माहिती येते मनसे घटकनं काही जी युती होती ती फक्त मराठी मुद्द्यासाठी होती, कोणतीही राजकीय युती नव्हती। त्यांची युती होणार का नाही मी काय त्यांचा प्रवक्ता आहे? तर काँग्रेस एकटा केल्याचा नारा लागत आहे, म्हणजे सर्व नेत्या येणाऱ्या इलेक्शन ना मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे, ना मी इतर कुठल्या पक्षाचा प्रवक्ता आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे। आमच्या संबंधात काही बातमी असेल तर मला विचारा। जसं मी काल सांगितलं की माननीय जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही, अध्यक्षपदाच्या निवडीबाबत काही ठरलेलं नाही, उद्याच्या बैठकीत काय होईल ते आपल्याला समजेल, त्याच्या आधीच बातम्या देऊन तुम्ही मोकळे झाले। एखादा माणूस 40 वर्ष सक्रिय राजकारणात असतो, येतो, त्याचा एक मान सन्मान असतो। आता त्या TRPच्या नादात आपण त्याचं राजकीय जीवनच खतम करून टाकतो।